ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी समाजाच्या अनेक संघटनांनी आझाद मैदान इथं धरणं आंदोलन केलं। खुल्या प्रवर्गातील मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणात समावेश करू नये, मागासवर्ग मसे आयोग तत्काळ रद्द करावा, तसंच केंद्र शासनानं ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये कपात केली आहे ती प्रत्यक्ष विद्यार्थी खर्चावर आधारित 100% तरतूद करावी, यासह ओबीसींची जातीनिहाय सरकारनं जनगणना करावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं या मागण्या करण्यात आल्या। रेशन दुकानांना 40,000 रुपये पगार देण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील धान्य दुकानदार संपावर गेले होते। पॉइंट ऑफ सेल मशीन तसंच आधार कार्डला रेशन कार्ड जोडल्यानं कोणत्याही दुकानदाराला 100 पोत्यांपेक्षा अधिक धान्य मिळणार नाही। त्यातच पूर्णपणे पारदर्शी कारभारामुळे आता दरमहा ठराविक पगार मिळाल्याशिवाय दुकान चालवणं शक्य होणार नसल्यानं ग्रामीण भागातील दुकानदारांनी संप करत निषेध नोंदवला। दरम्यान मंत्री महोदयांच्या आश्वासनानंतर संप तुर्तास स्थगित करण्यात आला असला तरी मागण्या कायम असल्याचं दुकानदारांनी सांगितलंय। मित्राच्या लग्नासाठी पैशाची गरज असल्यानं मित्रांनी दुकान लुटल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आलाय। उल्हासनगरमधील पंजाबी कॉलनी भागात दिलीप केशवानी यांच्या फर्निचरच्या दुकानातून 2 कम्प्युटर चोरीला गेल्याचं कळताच त्यांनी पोलिसात तक्रार केली। तपासाची चक्र वेगात फिरली आणि काही दिवसांपूर्वी दुकानातून नोकरी सोडून गेलेल्या 2 तरुणांनीच ही चोरी केल्याचं उघड झालं। या दोघांपैकी अजय कुमार याला लग्नासाठी पैसे हवे होते आणि त्यामुळे त्यांनी ही चोरी केल्याचं कबूल केलंय। वरळीतील फ्लोरा येथील गव्हर्नमेंट कॉलनीतील गंगाबी विंग इमारतीच्या 4थ्या मजल्यावर राहत असलेल्या तानाजी सातपुते यांच्या रूम नंबर 40 मध्ये स्लॅब कोसळला। मात्र हीच परिस्थिती या कॉलनीतील इतर 4 इमारतींमध्ये सुद्धा आहे। मात्र अनेक वेळा पीडब्ल्यूडीकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केलं जात असल्याचं येथील रहिवासी सांगत आहेत। मात्र सातपुते यांच्या पत्नी घरात काम करत असताना हा स्लॅब कोसळला असला तरी त्या थोडक्यात बचावल्या। उरणमधील पिरवाडी दर्ग्याच्या बाजूला असलेल्या खोलीत 2 वयोवृद्ध मृतदेह सापडलेत। युसुफ उस्मान आझम आणि मेहता आझम असं मृतांची नावं आहेत। विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। हे दोघेही मुंबईमधून बुधवारी उरण इथं आले होते। हे दोघेही डोंगरीमधील राहणारे आहेत। उरण पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले असून अधिक तपास करण्यात येतोय। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रुपये किमतीची औषधं गरजू रुग्णांना न वाटता गेल्या 3 वर्षांपासून तसाच साठा करून ठेवल्याचा प्रकार झी24 तासनं समोर आणला होता। तसंच या औषधांची मुदतही संपून गेल्यानं ती वापरण्यायोग्यही राहिली नव्हती। त्यामुळे पालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचं वृत्त झी24 तासनं दाखवलं होतं। याची पालिकेच्या आरोग्य विभागानं दखल घेतली। पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर पद्मजा केसकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत। वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरातील पालिकेच्या डिस्पेन्सरी ही औषधं वाटण्यासाठी आणली होती। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।